नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे असं म्हणतात. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं संध्या छाया भिवभिवती हृदया असंही म्हणतात. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या शारीरिक तक्रारीही सुरू होतात. मग आपलंच आपल्या शरीरावरील प्रेम कमी होतं का? मुळात पहिल्यापासून जर आपण शरीराची आणि मनाची काळजी घेतली तर हे प्रेम असंच अबाधित राहतं. आणि आपल्या घराचा जो आधारस्तंभ आहे, जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी जर ही काळजी पहिल्यापासून घेतली तर त्यांना आपल्या शरीरावर नेहमी प्रेम करावंसं वाटेल. पण ही काळजी कशी आणि कशी घ्यावी हाच आपल्या चर्चेचा विषय आहे. आज आपला विषय काय आहे ते पाहूया. आज आपला विषय आहे आयुर्वेद आणि ज्येष्ठांसाठी निरोगी जीवनशैली. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशीच एक ज्येष्ठ आणि तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर प्रदीप जाणे. नमस्कार सर. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर प्रदीप जाणे हे पोद्दार हॉस्पिटल येथे पंचकर्म विभाग प्रमुख तथा प्राध्यापक आहेत. 32 वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. 32 वर्षामध्ये त्यांनी विविध पदांवर कार्यरत कामं केलेली आहेत. संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा करणे आणि रोगाच्या मुळापर्यंत जाणे हा त्यांचा छंद आहे. खरं तर रोगाकडे वळलेल्या शरीराला आयुर्वेदाकडे कसं वळवलं पाहिजे किंवा मुळात आपल्या शरीराला रोगाकडे वळूच दिलं नाही पाहिजे, पण हे कसं शक्य आहे, या सर्वांविषयी आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. तुम्ही सुद्धा प्रश्न विचारून आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे आयुर्वेद आणि ज्येष्ठांसाठी निरोगी जीवनशैली. आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर प्रदीप जाणे. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आजचा जो आपला विषय आहे खरं तर ज्येष्ठांसाठी निरोगी जीवनशैली असं जेव्हा आपण म्हणतो, मुळात ज्येष्ठाची आयुर्मर्यादा कशी असावी, म्हणजे आपण त्यांचा कालावधी कोणता किंवा मुळात वार्धक्य म्हणजे काय हे आम्हाला सांगा. वार्धक्याचं साधारणपणे आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की जिरियेती इति जरा. जरा म्हणजे शरीर. जेव्हा शरीरामध्ये जिरण्याची किंवा जिरेमान होण्याची किंवा झिजण्याची क्रिया व्हायला लागते त्या वयाला आपण वार्धक्य म्हणतो. आता हे वार्धक्याचं जे वय आहे हे साधारणपणे 60 ते 70 वर्षानंतरचं वय असं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये आपण रिटायर झालो तरी आपल्याला वाटतं आपण म्हातारं झालो. म्हणजे आपल्याला जर आपल्या मनात आपण अशी कल्पना केली तर आपल्याला तेव्हापासूनच म्हातारं झाल्यासारखं वाटतं. आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो एवढा असतो की मग आपला उत्साह वगैरे त्यांनी हळूहळू कमी व्हायला लागतो, कारण आपण कल्पनाच तशी केलेली असते. म्हणून आपण आज नक्की लक्षात घ्यायला पाहिजे की 60 ते 70 वर्षापर्यंत आपण नक्की चांगलं काम करू शकतो. आणि त्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे हे मी आजच्या याच्यामध्ये सांगणार आहे की जेणेकरून याचा लोकांना चांगल्या प्रकारे उपयोग होईल. मग आयुर्वेदामध्ये काय केलेलं आहे की वयाचे साधारणपणे 3 भाग केलेले आहेत. या 3 भागामध्ये पहिलं म्हणजे बाल. बालाचं वय त्यांनी 16 पर्यंत पकडलेलं आहे. आता याच्यामध्ये पण 3 अवस्था येतात. एक म्हणजे पहिल्यांदा क्षीरप अवस्था की ज्याच्यामध्ये बाळ नुसतं दुधावर असतं, त्याच्यानंतर दूध आणि अन्न, आणि त्याच्यानंतर अन्नावर. तो 16 वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो साधारणपणे बाल या अवस्थेमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो मध्यम काळ आहे हा 16 ते 60-70 वर्षापर्यंत घेतलेला आहे. मग याच्यामध्ये पुन्हा 4 भाग येतात. पहिला जो भाग आहे 16 पासून 20 पर्यंतचा, त्यामध्ये शरीरामध्ये वृद्धी होत असते, शरीर भराभर वाढत असतं. त्यानंतर 20 ते 30 वर्षापर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये शरीराची वृद्धी झाल्यानंतर यौवन म्हणजे एक प्रकारची कांती वाढते. शुक्र धातू हा पूर्ण शरीरभर संपृक्त होऊन शरीराला एक प्रकारचं तेज निर्माण करतं. याच्यामध्ये बुद्धी पण चांगल्या प्रकारची वाढते. तर 20 ते 30 वर्षापर्यंत यौवन अवस्था असते. त्यानंतर मग शरीरामध्ये हे संपूर्ण धातू पूर्ण शरीरभर झाल्यानंतर मग मात्र
संपूर्णता येते. ती संपूर्ण म्हणजे एकंदरीत आपल्या संपूर्ण धातूंचं सॅच्युरेशन असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते की जे आधारावर आपण आपलं पुढचं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करणार असतो. त्यानंतर मात्र 40 वर्षापासून पुढे आपल्या शरीराची हळूहळू हळूहळू परिहानी व्हायला लागते. परिहानी म्हणजे झीज व्हायला लागते. ही झीज कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही, कारण आपली एनर्जी एवढी चांगली असते की ती झीज त्यावर फारसा परिणाम आपल्याला दाखवत नाही. पण जर आपण वेळेवर याची काळजी घेतली नाही तर काय होतं, अकाली वार्धक्य येण्याची शक्यता असते. आपण आज बघतोय की 60 ते 70 वर्षानंतर आपण वृद्धत्व म्हणावं असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्याला जर हे कळलं नाही तर मग आपल्याला असं वाटतं की आपण आधीच वृद्ध झालोय. पण आधी जर आपण वृद्ध झालो ते कशामुळे होतो, जर आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली नाही, म्हणजे आपल्या शरीराचं परिरक्षण जर आपण केलं नाही तर मग आपल्याला अकालकृत वार्धक्य निर्माण होतं, म्हणजे ते वयाच्या आधीच निर्माण होतं. अगदी खरं. आणि ही काळजी कशी घ्यायची हे आज आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याला एक फोन आलाय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. माझे 3 प्रश्न आहेत. पहिले मला असं विचारायचे की ज्येष्ठांना काही आजारानिमित्त ॲलोपॅथिक औषधे देखील चालू असतात, मग त्यासोबत आयुर्वेदिक औषधांचे डोसेस घेतले तर चालतील का, की कॉम्बिनेशन हे चालू शकतं, याबद्दल सांगावं. आणि दुसरं असं की कधी कधी एकटेपणामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरामध्ये एकल कोंडे वाटणं हे स्वाभाविक आहे. मग अशा एकल कोंडेपणा घालवण्यासाठी पण काही आयुर्वेदामध्ये औषधं आहेत का, ट्रीटमेंट कशी आहे का. आणि तिसरं असं की एकूणच साठीनंतर कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने काही उपचार सांगू शकतील का. धन्यवाद. पहिला काय प्रश्न होता मॅडम? त्यांचा जो होता की ॲलोपॅथी औषधं जर सुरू असतील आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं आपण घेतली एकत्र, तसं घेऊ शकतो का, किंवा त्याचा काही विपरीत परिणाम होतो? असं आहे, कुठली गोष्ट आवश्यक असताना आपण जर घेतली तर त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु बरेचदा आपल्याला अजिबातच त्रास सहन करायचा नाही. मग मला सांगा तुम्ही, आपण जे आपल्या शरीराला त्रास दिलेला आहे तो त्रास आता आपलं शरीर आपल्याला सांगते तर तो आपण थोडा सहन करायला हवा. बिलकुल थोडंसं दुखलं की आपण लगेच त्याला वेदनाशामक औषधं घेतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की शरीर आपल्याला सांगत असतं की मला त्रास होतो आणि त्याला आपण दाबून टाकतो. मग याचा परिणाम आपल्या ब्रेनवर नक्कीच होत असणार आहे. मग हा जर परिणाम अशा प्रकारे झाला तर मग आपण त्याची ट्रीटमेंट न करता आपण दुसरा प्रॉब्लेम ओढून घेतो. तो म्हणजे आपल्या ब्रेनवर त्याचं प्रचंड प्रेशर येत असतं. कारण आपलं जे काही डॉक्टर आहे तो मेन म्हणजे आपलं ब्रेनच आहे. तो ब्रेन आपल्याला सतत सांगत असतो की मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. परंतु तो सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी आपल्याला त्रास नको म्हणून आपण त्यातून पळवाट काढतो आणि नेमकी ही पळवाटच मग पुढे आपल्याला प्रॉब्लेम करत असते. तर म्हणून आपण पहिल्यांदा हे समजून घ्यायला पाहिजे की जर आवश्यक असेल तरच घ्या, आवश्यक नसेल तर घेऊ नका. मला असं वाटतं साध्या साध्या गोष्टीने सुद्धा हे दुखणं वगैरे कमी होतं. बरेचदा लेप लावल्याने, साधा हळदीचा लेप लावला तरी सुद्धा कमी होतं, साधा गुळ चुन्याचा लेप लावला तरी सुद्धा कमी होतं. कारण तिथलं जे काही स्रोतस आहेत किंवा तिथला भाग आहे त्याच्यामध्ये थोडा अवरोध निर्माण झालेला असतो. तो अवरोध जर तेवढ्यापुरता बरा झाला की जसं एनर्जेसिकनी तुम्हाला बरं वाटतं ना त्याच्यापेक्षा चांगलं बरं याने वाटतं आणि यांनी साईड इफेक्ट काहीच होत नाही. त्याच्यामुळे आपण हे जर उपाय केले आणि या जर आपण जास्त महत्व दिलं तर मग पुढचे उपद्रवात्मक प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही. पण ते दोन्ही औषध आपण घेऊ शकता. किंवा जर आपल्याला असह्य वेदना आहेत ते आपल्याला सहनच होऊ शकत नाही त्यावेळेला तुम्ही घ्या ना. कारण जेव्हा प्रत्येक पॅथी निर्माण झालेली आहे तिला अनन्यसाधारण महत्व आहे. इमर्जन्सीमध्ये त्या गोष्टी आपल्याला वापरायला लागतात, त्याच्याबद्दल मी म्हणणार नाही वापरू नका, परंतु अनावश्यक वापरू नका. कारण रोगच मुळात अनावश्यक गोष्टी वापरल्याने होतात. म्हणजे मला एक असं आठवतं की एखादी चांगली गोष्ट जरी तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वापरली ना तरी पण त्याचा खूप प्रॉब्लेम असतो, परिणाम होऊ शकतो, वाईट परिणाम होतो. आणि मला असं एक आठवतं की एक चौथीला कविता होती, त्याच्यामध्ये असं होतं सर्व काही प्रमाणामध्ये असावे आणि त्याच्यामध्ये एक ओळ होती की अतिनम्रता प्राप्त होते भयाला. नम्रता किती चांगला गुण आहे, परंतु जर तो आपण अतिनम्र झालो तर लोक आपल्याला पाय मारून जातील आणि आपल्याला त्याच्यामध्ये काहीच करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रमाणामध्ये असणं. आयुर्वेदामध्ये रोगाचे कारण सांगताना सुद्धा हेच सांगितलेलं आहे. जर आपण कुठल्याही गोष्टीचा अतियोग केला तर तो रोगास कारणीभूत आहे. हीनयोग केला म्हणजे अधिबाचाच वापर केला नाही तरी तो रोगास कारणीभूत आहे. चुकीचा केला तरी तो रोगास कारणीभूत आहे आणि सम्यक जर केला तरच तो आरोग्यास कारणीभूत आहे. याचं आपण उदाहरण घेऊया. साधारणपणे आपण जर आहार घेतो तो आहार प्रमाणापेक्षा जास्त घेतला तर काय होईल, अजीर्ण होईल, मलप्रवृत्ती जास्त प्रमाणात होईल, म्हणजे आपल्याला ढास लागतील. तर हे प्रॉब्लेम आपण जास्त प्रमाणात घेतल्यामुळे झाला, कारण आपलं शरीर तेवढं सहन करू शकत नाही आणि तेवढा आपण घेतलेला आहे. दुसरा काय प्रश्न होता मॅडम? त्यांचा आपण दुसरा प्रश्न घेऊयात. आपल्याला एक पुढचा प्रश्न आलेला आहे. दिलीप आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा, मी पुण्याहून बोलतोय, दिलीप बोलतोय. बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की ठराविक एज नंतर, म्हणजे साधारणतः माझं वय 68 वगैरे आहे, 68-65 वर्ष मिसेसचं वय. आता आमचं रेग्युलर प्राणायाम वगैरे सगळं चालू आहे. आम्ही शक्यतो सर्व आरोग्य नियम पाळायचा प्रयत्न करतो. आणि तर चेहरे असे बारीक व्हायचं काय कारण आहे, हा एक भाग आहे.
म्हणजे त्याचा काही हा चेहरा एकदम बारीक असा होतोय, म्हणजे वृद्धत्व ज्या दृष्टीने गालफड बसणं वगैरे असं. आणि दुसरं असं मला माहिती पाहिजे होती की पंचकर्म करा वगैरे हे आयुर्वेदिकचे बरेच लोक सांगत असतात, म्हणजे इव्हन रामदेवजी महाराज म्हणा की आता हे सर सुद्धा हे लोक सांगतात, पण कुठे करावं हा प्रश्न असतो, कारण बऱ्याच ठिकाणी औषधांचा वापर असतो आणि ती जी काय पंचकर्माच्या दृष्टीने आवश्यक ती औषधं ते जे कोणी असतील जिथे आम्ही जाऊ ते केंद्रातले लोक व्यवस्थित वापरतात की नाही, त्याचं कुठल्या पद्धतीने आणि कसं हे करावं तेवढं जरा सांगा. बरं, धन्यवाद. खरं तर त्यांचा पंचकर्माचा जो प्रश्न आहे तो आपण पुढे घेणारच आहोत, पण त्यांचा जो पहिला प्रश्न होता की त्यांचं वय 68 आणि मिसेसचं 62 पर्यंत आहे, तर वयानुरूप चेहरा काही छोटा होतो असं काही आहे का की गालात बसतात, पण हे वयाची काही लक्षणच असू शकतात, तुम्ही काय सांगाल? कारण असं असतं की वयामध्ये आपल्या धातूची झीज होत असते आणि मग धातूंची झीज झाली तर मग त्याचं आकारमान पण कमी व्हायला लागतं आणि आपण काही खाल्लं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याचं पोषण होत नसतं, फक्त जीवन चालू राहण्यासाठी फक्त तर्पण होत असतं. जसं आपण शरबत घेतलं तर आपल्याला तेवढं बरं वाटतं, पण आपल्या शरीरावर त्याचा काही परिणाम नसतो. अशा पद्धतीनं आपलं जीवन चालू राहावं एवढाच फक्त आपल्या खाण्याचं जे काही आपण वस्तू खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, परंतु त्या शरीराने अवयव पोषण होत नसतात, कारण आपल्या शरीराची संपूर्ण वाढ झालेली असते, त्याच्यापेक्षा जास्त वाढ होणं शक्य नसतं आणि म्हणूनच ह्या वयाचा परिणाम आपल्या शरीराला जाणवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही गालफडं बसल्यासारखे वाटणं वगैरे आहे हे सगळं त्या धातूमध्ये जिर्यमान अवस्था निर्माण झालेली असते, त्याच्यामुळे हे सगळं घडतं. जसं मगाशी तर रवींद्र कुडाळकर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचा दुसरा प्रश्न होता की एकलकोंडे ह्याच्यावर आयुर्वेदामध्ये काही औषध आहे का, तर त्यांच्याही प्रश्नाचं एक समाधान काय सांगता येईल? हा जो एकलकोंडेपणाचा परिणाम आहे हे काय होत असतं, जसं शारीरिक अवयवावर परिणाम होत असतो ना तसं मानसिक अवयवावर पण परिणाम होत असतो, म्हणजे ब्रेनवर परिणाम होतो, नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. मग हा संपूर्ण परिणाम झाल्यावर याचा परिणाम मनावर पण होतो आणि मग अशा प्रकारे आपल्याला मानसिक स्थिती आपली बदलते, म्हणजे थोडा आपण डिप्रेशनमध्ये असतो. मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं औषध काय, आपल्याला जर मनाची स्थिती सुधारायची असेल तर या सगळं चांगलं म्हणजे एकाग्रता आहे आणि या एकाग्रतेसाठी ध्यान करणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून सगळ्यांना मी असं सुचवेल की जेव्हा आपली म्हातारावस्था असते त्यावेळेला स्वतःला आपल्याला सांत्वन करायचं असतं. आपल्या सांत्वनाला कुणी आलं पाहिजे अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे, न करता आपणच आपल्या मनाला उभारी दिली पाहिजे असं आपण म्हणू शकतो, नाही का सर? कारण दुसरं कोणीतरी येऊन आपल्याला सांगणं त्याच्यापेक्षा आपणच आपली मानसिक स्थिती पहिल्यापासून चांगलं करणं महत्वाचं आहे. आपल्याला एक फोन आलाय, रेखा कुलकर्णी आपल्याशी बोलतायत सायनवरून. नमस्कार, बोला. बोला. मी रेखा कुलकर्णी बोलते, प्रतीक्षा नगर. नमस्कार दोघांनाही. माझा असा प्रश्न आहे की वृद्ध आणि निरोगी जीवनाच्या आरोग्यशैली सुलभतेने जगण्यासाठी काय करावं व तरुण माणसाने ज्येष्ठांची कसं बघावं जेणेकरून दोघांनाही आयुष्य सुसह होईल. बरं, धन्यवाद रेखाजी. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे त्याचे योगायोगाने आपल्या पुढच्या याच्यामध्ये की मानसिक आरोग्य आपण कसं चांगलं राखलं पाहिजे त्यांना तर तुम्ही मार्गदर्शन करूया सर. पण मुळात आजचा जो आपला विषय आहे की आयुर्वेद आणि ज्येष्ठांसाठी निरोगी जीवनशैली. शरीर हे नाशवंत आहे, ते हळूहळू त्याची झीज होत असते, पण मग ही शारीरिक झीज होत असताना त्याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि ज्येष्ठांच्या मनावरही काय परिणाम होतो? साधारणपणे या शरीरामध्ये जे धातूची झीज निर्माण होते त्याचा त्वचेपासून तर शुक्रापर्यंत सर्व घटकांवर त्याची रुक्षता निर्माण होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये झीज निर्माण होते. त्याच्यामुळे शरीरामध्ये काळसळपणा निर्माण होतो, शरीर वाळतं, काळपट वर्ण होतो, त्यांना थंडी पण सहन होत नाही, गरमपणा हवा असा वाटतो, थोडीशी थंडी पडली तरी त्यांना मफलर गळ्याभोवती गुंडाळावा असा वाटतो, अतिशय बलहानी निर्माण होते, झोप कमी होते, मलप्रवृत्ती साफ होत नाही. त्यानंतर हा झाला वाताच्या प्रकोपामुळे होणारा प्रॉब्लेम. पण हा वाताचा प्रकोप होतो त्यावेळेला पित्त कमी प्रमाणात होतं, त्याच्यामुळे त्यांना भूक कमी लागते, अपचन होतं, शरीराचा उष्मा जो तो टिकून राहत नाही, मेध्यावर म्हणजे बुद्धीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यानंतर कफावर सुद्धा याचा परिणाम होतो, जसा वात वाढला की कफ कमी होतो, त्याच्यामुळे जे कफाची स्थान आहेत, उदाहरणार्थ हृदयामध्ये पण कफ असतो, तो अवलंबक कफ, तो जर कफ समजा कमी झाला तर साधारणपणे त्याला हृदरोग निर्माण होतात. तर्पक कफ कमी झाला तर त्याच्यामुळे सुद्धा त्या अवयवामध्ये प्रॉब्लेम होतात. आणि कफस्थानं म्हणजे जे काही आपले संधिस्थान आहेत त्याच्यामधला कफ जर कमी झाला
तर त्याचं जे काही स्निग्धत्व असतं ज्याच्यामुळे त्या सांध्यांची हालचाल होते तर त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागतो. ते अशा पद्धतीने संधिगत वाताचे आजार या म्हाताऱ्या वयामध्ये जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसतात. पण मग त्यानंतर कफ दोष ही स्थिती काय असते शरीरामध्ये, जे आपले 3 वायू आहेत? त्याच्यामध्ये कफदोषाची स्थिती म्हणजे कफ कमी प्रमाणात झाल्यामुळे जे कफाचं काम असतं की शरीराचं धारण करणं, शरीराची वृद्धी करणं, ते काम कमी प्रमाणात होतं आणि म्हणूनच तर झीज निर्माण होते. कारण जेव्हा कफ कमी होतो त्यावेळेला वायू वाढलेला असतो आणि पित्त पण कमी झालेलं असतं. कारण जो मध्यवय आहे ते पित्ताचं असतं, प्रथम जे वय आहे बालवय ते कफाचं असतं. आणि त्यामुळे काय होतं की जसा जसा काळ वाढतो तसं तसं वात वाढत जातो आणि हे दोन्ही दोष कमी होतात. म्हणजे जे धारण कर्म आहे ते कफाचं असतं, पित्ताचं जे कर्म आहे ते पचन करणं आणि शरीराची स्थिती राखणं, या दोन्ही कार्यामध्ये बाधा निर्माण होते आणि मग शरीर हळूहळू झिजायला लागतं. मानसिक स्थितीचा जर आपण विचार केला तर वायू हा रजोगुणमय आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की या दोषामुळे मानसिक चंचलता निर्माण होते, स्वतःच्या विचाराशी ते ठाम राहू शकत नाही आणि अशा पद्धतीने एक कन्फ्युजन स्टेटमध्ये ते असतात. अशी मानसिक अवस्था रुग्णांची होऊन जाते या वयोमानामध्ये. सर, त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे. सुषमा ढमाळ आपल्याशी बोलतायत साताऱ्यावरून. नमस्कार. हा, बोलू का? बोला. हा सर, मी साताऱ्यावरून बोलते. नमस्कार. नमस्कार. माझ्या आईचं वय आता 55 वर्ष आहे आणि तिच्या हाताला मुंग्या खूप येत आहेत दिवसा आणि रात्री. आता दवाखाना वगैरे सुरू आहे, तरी पण उपाय काय सुचवते? त्याच्यामध्ये 2 कारणं असू शकतात मॅडम. जर कदाचित त्यांना ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल तर हा उपद्रवात्मक प्रॉब्लेम होऊ शकतो. आता या ब्लड प्रेशर आणि डायबिटीसमुळे दुसरं म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, म्हणजे तिथले जे आपले मणके आहेत ते वयोमानानुसार झिजतात आणि ते झिजल्यामुळे त्यातली गॅप कमी होते, म्हणजे त्यामुळे तिथे भाग दबल्या जातो. समजा एखादी नर्व तिथे दबल्या गेली आणि ती जर हाताला पुरवठा करत असेल तर ती दबल्या गेल्यामुळे त्याचा सप्लाय बरोबर होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला मुंग्या येतात. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे तर मानेचा एक्सरे काढायला पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायला पाहिजे. डायबिटीस आपल्याला आहे का याच्याबद्दलची जाणीव करून घ्यायला पाहिजे. ब्लड प्रेशर आहे किंवा नाही याबद्दल आपल्याला माहिती नसेल तर ते करून घ्यायला पाहिजे आणि नंतर आपण ठरवायला पाहिजे. आणि या प्रत्येकाची चिकित्सा ठरलेली आहे. जे कारण असेल ते जर आपण दूर केलं तर मग आपोआपच आपला आजार बरा होईल. असं जगामध्ये कुठेही नाही की औषध नाहीये, प्रत्येक गोष्टीला औषध आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य नष्ट होतो तेव्हा त्याच्यामध्ये विकार झालेले जे काही आहेत ते नक्कीच नष्ट होत असतील. त्याबद्दल आपण नक्कीच खात्रीलायक असलं पाहिजे. काय होतं की आपल्याला खात्री नसल्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम असे वाटतात, पण आपल्या मनात खात्री असली तर आपण ते लगेच जाणून त्याची चिकित्सा करू शकता. खरं. सर, तुम्ही शरीरातील जे दोष आहेत त्याच्याविषयी सांगत होता. या दोषांविषयी मी आता आपल्याला सांगितलं की वात, पित्त, कफ हे जे 3 मेन दोष आहे. तर साधारणपणे या वयामध्ये वाताची वृद्धी होत असते. म्हणजे वायूचं काय कार्य आहे तर वायूचं सगळे शरीराला संधारण करण्याचं काम आहे. जेव्हा वायू हा प्राकृत असतो तेव्हा तमचला उत्साहो श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तनही सम्यक गताच धातूनाम अक्षानाम पाठवेनच अनुगृह्यात्य अविकृत. म्हणजे हा वायू अविकृत असताना उत्साह, श्वासोश्वास, चेष्टा, मलमूत्राधिकारचा विसर्ग, इंद्रियाची विषयग्रहण शक्ती या सगळ्या गोष्टीला हा कारणीभूत आहे. पण तो जर कमी झाला तर याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की मग लिंगम क्षीणे अनिलिंगस्य सादोल्प भाषिते हितम संज्ञा मोहस्तथा वृद्धियुक्तामय संभवा. म्हणजे हा वायू जेव्हा वृद्ध होतो तेव्हा संज्ञा, मोह, निद्रा न येणं, लिंग म्हणजे आपलं शरीर कृश होणं, कमजोर होणं, अशा प्रकारची सगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे याचं जर आपण नियंत्रण केलं, हा वायू जर आपण नियंत्रित केला तरच याची आपली चिकित्सा होऊ शकते. आणि आपल्या शरीरामध्ये धातू ही जी अवस्था आहे तिचं काय महत्व आणि ती कशी असते? हे जे शरीरातले धातू आहे ते शरीराचं धारण करत असतात. ते पंजे प्रमाणामध्ये जेव्हा असतात ना त्यावेळेला ते आपल्या शरीराचं धारण करतात. परंतु जेव्हा ते प्रमाणापेक्षा कमी व्हायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये ती शक्ती कमी होते आणि त्याच्यामुळे शरीराचं धारण होत नाही. अर्थात हे शरीराचं धारण जे काही आपले सप्तधातू आहेत ना ते करत असतात. मग रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, अस्थि आणि मज्जा आहे, हे जे आपले आणि शुक्र आहे, हे जे सप्तधातू आहेत, ह्या सप्तधातूंचं प्रमाण जर मेंटेन झालं तर मग आपलं हे संपूर्ण शरीर हे चांगलं राहतं. परंतु याच्यामधला एक जरी धातू समजा रसधातूमध्ये जर क्षीणता निर्माण झाली तर मग रसक्षयामुळे लक्षण निर्माण होतं. रसे रौक्षम शोषोग्लानी शब्दा असंही स्नुता. म्हणजे रसशोषामुळे आपल्याला दुसऱ्याचं बोलणं सुद्धा सहन होऊ शकत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम फक्त रस कमजोर झाला किंवा रसामध्ये क्षय झाला तरी सुद्धा होऊ शकतात. रक्त कमी झालं तर आपल्याला दम लागतो, श्वास लागतो. म्हणजे आपल्याला आपलं काही जीवनाचे जे काही कर्म असतात ते पण आपण व्यवस्थित करू शकत नाही. मेदाचा क्षय झाला तर आपल्या बुद्धीवरती त्याचा परिणाम होतो. कारण मेद्याच्या रसरक्त मांस मेद अस्थि आणि नंतरचा मज्जा धातू आहे, मेदाचा अस्थीवर पण परिणाम होतो. मग अशा प्रकारे प्रत्येकच धातू पुढे पुढे हा कमजोर व्हायला लागतो. सर, याविषयी अधिक जाणून घेऊयात. एक फोन घेऊया. शुभांगी आपल्याशी बोलतात वडाळ्यावरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार.
मी शुभांगी सतीश टेंबे बोलते वडाळ्याहून. माझा प्रश्न असा आहे की मी 65 वर्ष माझं वय आहे. माझं वजन 60 किलो आहे. पण मी जर पाय टेकवला जमिनीला तर पाय जड होतात. पाय टेकवला तर असं वाटतं पायात काहीतरी भरलेलं आहे अशा तऱ्हेची एक जाणीव होते. किंवा कुठे धक्का लागला तर असं वाटतं काय पायातून मळामळा रक्त वाहील का, असंही एक भावना होते त्यावेळेला. तर त्याच्यासाठी काही आपण करू शकतो का, हा प्रश्न होता. आणि रात्री झोप येत नाही. बरं मॅडम, याचं असं आहे की आपल्याला जो काही हा त्रास होतोय ना, तो आपल्या शरीरामध्ये झीज झालेली आहे. म्हणजे त्याला स्पर्श सुद्धा सहन होत नाही एवढी झीज झालेली आहे. मग मला तुम्ही सांगा मॅडम, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराने किती मदत केलेली आहे आपल्याला? संपूर्ण आयुष्यपर्यंत त्यांनी मदत केली. आता तुमच्या मनामध्ये तुम्ही अशी कल्पना का करत नाही की आता तुम्हाला त्याला मदत करायची आहे, म्हणून फक्त संध्याकाळी आपण तूप घ्यावं गायचं आणि ते पायाला लावावं. आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर तूप हे अतिशय उत्तम आहे. ते सूक्ष्म स्रोतसापर्यंत जातं, नर्व्हस सिस्टीमला ते बल देणार आहे. म्हणजे आपोआपच तुमचा त्रास कमी होईल. परंतु जर तुम्ही डोक्यामध्ये असं घालून घेतलं की आता हा माझा त्रास कधीच कमी होणार नाही, तर मग मात्र तो कधीच कमी होणार नाही. म्हणजे नेहमी लक्षात घ्या की आपल्या मनामध्ये आपण जे काही आपल्याला करायचं आहे त्याच्याबद्दलची खात्री मनामध्ये ठेवा आणि मग उपाय करा. असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला नक्की फायदा होतो. कारण मला असे अनेक मी पेशंट बघितलेले आहे की ते माझ्याकडे तक्रारी करतात. एक पेशंटनी माझ्याकडे तक्रार केली होती की साहेब, मी तुमच्याकडे मागच्या वर्षी भरती होते, 2 महिने भरती राहिले, मी पूर्ण बरे झाले, म्हणजे पूर्ण सांधे दुखणं वगैरे सगळं बरं झालं. त्यानंतर ती 1 वर्षाने माझ्याकडे आली आणि मला सांगायला लागली की माझ्या हातामध्ये आता सकाळी उठले मी थंडीमध्ये की माझे दोन्ही हाताची मूठ पण मला बांधता येत नाही आणि ते अतिशय दुखतात. माझं तुम्ही सगळं बरं केलं, आता माझ्यावर कृपा करा की माझं एवढं बरं करा. मग मी तिला समजून सांगितलं की तुमचं वय किती वर्षाचं आहे? ती म्हणाली 85 वर्षाचं. मी तिला विचारलं की मग आपण काय काम केलं आतापर्यंत? ती म्हणाली मी शिवणकाम केलं आणि भरतकाम केलं, म्हणजे मशीन काम आणि विणकाम. मग मी म्हटलं किती दिवस केलं तुम्ही? मी भरपूर केलं म्हणे. म्हटलं त्यावेळेला तुमच्या शरीराने तुम्हाला त्रास दिला का? म्हणे नाही. मग म्हटलं तुमच्या शरीराने जोपर्यंत त्याच्यामध्ये शक्ती होती तोपर्यंत सहन केलं आणि या सगळ्या कामावर तुम्ही सगळा हा तुमच्या जीवनातला पसारा उभा केला. मग आता हा जेव्हा तुम्ही उभा केला त्याचं तुम्हाला काही देणं लागेल ना. आता हे तुम्हाला देणं करावं लागत आहे, तर हे तुम्ही आता त्याची सेवा करा. ती काय आहे तर डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेऊ नका, कारण अनाल्जेसिक घेऊन तो त्रास तुमचा पुन्हा वाढेल. तुम्ही काही करायचं नाही. सकाळी जेव्हा तुम्हाला त्रास होतो ना, कारण हा त्रास फक्त तुम्हाला 2 वेळा होतो, सकाळी आणि संध्याकाळी. दुपारी सूर्य तुमच्या मदतीला असतो, त्यामुळे तो त्रास तुम्हाला होत नाही. आणि म्हणून तुम्ही एकच करायचं, सकाळी फक्त तेल घ्यायचं तिळाचं आणि महानारायण तेल, ते हाताला लावायचं, एक हॉट वॉटर बॅग घ्यायची आणि ती गुंडाळत बसायचं हाताला. असं सकाळी आणि संध्याकाळी करायचं, तुमचा प्रॉब्लेम दूर होईल. मग ती 2-3 दिवस माझ्याकडे ऍडमिट राहिली. तिने तसं केलं आणि तिनं बरं वाटलं आणि ती हसत हसत घरी गेली. म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा जो उपाय आहे ना तो त्याला मर्यादा असतात. ते आपण जर समजून घेतल्या आणि त्या मर्यादेत जर आपण राहिलो तर मग तीच गोष्ट आपल्याला आनंदही वाटू शकते, असं माझं याविषयी मत. आणि त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की वयापरत्वे पण असू शकतं की त्यांना रात्री झोप येत नाही. हो, वयापरत्वे पण ते आहेच. परंतु कसं आहे मॅडम, शेवटी तुम्हाला झोप येत नाही हे माहित आहे की वयानुसार आहे. मग तुम्ही तुमचं मन जर शांत ठेवलं, थोडंसं 1 कप दूध पिऊन जर झोपलात, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून झोपलात आणि स्वतःच्या मनाला तुम्ही अशी कल्पना दिली की मला आता झोप आली पाहिजे म्हणून देवाचं 2 मिनिट तुम्ही स्मरण केलं तर तुम्हाला नक्की झोप येईल. याचं कारण असं आहे की आपले जे षडरिपू आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर, याला आपण बाजूला ठेवत नाही अजून आणि म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. हे जर तुम्ही षडरिपू बाजूला काढून ठेवलेत ना तर मग तुमचं मन जे आहे ना ते स्थिर होईल. आणि ते जर स्थिर झालं ना तर जशी तुमची मनस्थिती असेल, जसं तुमचं शरीर असेल, ते सुद्धा तुम्हाला आवडायला लागेल. कारण तुमच्या मनामध्ये अशी कल्पना येणार की या शरीराने मला एवढं आयुष्य दिलं, एवढी मदत केली, आता मी त्याला मदत करते. आणि ही मदत करत करत मग आपला शेवट होतो. तो शेवट खूपच चांगला असतो. आणि म्हणून प्रत्येक म्हाताऱ्या माणसाने शिकायला पाहिजे की आपला शेवट कसा चांगला होईल. वा, खरंच खूप म्हणजे आपल्या सगळ्यांना यातून खरंच खूप घेण्यासारखं आहे. आपला पुढचा एक फोन घेऊया. सुनीता बोरकर आपल्याशी बोलतायत जोगेश्वरीवरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा नमस्कार, मी जोगेश्वरीवरून सुनीता बोरकर बोलतेय. माझे काका 80 वर्षाचे आहेत. हा, आणि त्यांचं एक 8 वर्षापूर्वी हार्टचं ऑपरेशन झालंय. त्यांना आता सध्या फक्त ब्लड प्रेशरची गोळी आहे चालू. पण अलीकडे आता काय झालंय की त्यांच्या उजव्या हाताला कंप यायला लागलाय. म्हणजे रिकामा हात राहिला की त्याला कंप येतो, चालताना बघितलं तर हात हलतो, असं त्यांना त्रास होतोय. आणि डोक्यात काही वेळेला असं गरगरल्यासारखं होतं ऍक्च्युअली, किंवा सर्दीने किंवा काय असं मला वाटतं. पण ते डोक्यात पण त्यांना असं जरा जाणवतं बसल्या बसल्या. तर त्याच्यावर काही उपाय सांगता येईल का आयुर्वेदामध्ये? बरं, हे जे आपल्याला गरगरल्यासारखं वाटतं ना मॅडम, याचं कारण असं आहे की तुमच्या शरीरामध्ये म्हणजे ब्रेनमध्ये काही डिजनरेटिव्ह चेंजेस होत आहेत.
ॲट्रोपिक चेंजेस म्हणतात त्याला. जसं जसं म्हातारं वय होतं ना तसं तसं आपल्या ब्रेनच्या सेल्स पण कमजोर होतात आणि मग ते कमजोर झाले की त्याचा परिणाम आपल्याला असा दिसायला लागतो. कंप निर्माण होतात, त्याला सेनाईल ट्रिमर्स असं म्हणतात, म्हणजे वृद्धापकाळामुळे काळामुळे होणारे कंप. तर हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एकच उपाय आहे तुम्हाला की तुम्ही तेल घ्यायचं तिळाचं आणि ते हाताला लावायचं. आणि शिरोधारा म्हणून एक आयुर्वेदामध्ये चिकित्सा आहे की ज्यामुळे तुमच्या ब्रेनचे जे सेल्स आहेत ना त्याच्यामध्ये थोडी शक्ती निर्माण होते, ते सेल्स थोडे रेज्युनेट होतात आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. तर ती शिरोधारा जर तुम्ही करून घेतली किंवा तुम्हाला हे शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही जर महानारायण तेल किंवा ब्राह्मी तेल याचे गॉज भिजवले आणि ते जर आपण कपाळावर ठेवले आणि असं 2-3 वेळा जर केलं कोष्ण तेलाने तर तुम्हाला त्याच्यामुळे बरंच बरं वाटेल. तुम्ही जरा हे करून बघा. खरं मगापासून खूप छान चर्चा अशी आपली सुरू आहे, सगळ्यांना मार्गदर्शनही होत आहे. शरीर हे नाशवंत आहे. मगाशी तुम्ही सांगितलं जसं वात, पित्त, कफ ह्या 3 दोषांच्या स्थितीबद्दल सांगितलं. धातूंची झीज होत असते, पण ह्या सगळ्याचा संबंध कुठेतरी आहाराशी आहे. मग आपला आहार मुळात कसा असावा म्हणजे ज्येष्ठांसाठी? शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर जो चयापचय टिकविण्या इतकाच फक्त आहार आपण घ्यायला पाहिजे. जसं जसं वय वाढतं ना तशी तशी आहाराची मात्रा कमी होते. 40 वर्षानंतर प्रत्येक दशकामध्ये म्हणजे 40 ते 50 वर्ष वयापर्यंत, 50 ते 60 वर्षापर्यंत म्हणजे प्रत्येक दशकामध्ये साधारणपणे 10% आहाराची गरज ही कमी होते. कमी होत. त्यामुळे आपण आहार थोडा कमी घेतला पाहिजे. म्हणजे आपला अग्नी पण कमी होतो वयामानानुसार. मग त्या अग्नी इतका जर आपण आहार घेतला तर आपल्याला तो सहजपणे पचतो. म्हणजे जेवढा आपण आहार घेतो तो 100% आपल्या उपयोगात पडतो. परंतु जर आपण जास्त आहार घेतला तर त्यामुळे अपचनासारखे विकार होतात. 100% काय तो 50% पण आपल्या उपयोगात पडत नाही. पण मग काही वेळेला ज्येष्ठांना काही भूक लागत राहते किंवा त्यावेळेला त्यांनी थोडं थोडं घेऊ शकतात ना. म्हणजे एकदम खाऊ नये, कारण त्यांची अग्नी एकदम पचण्यासाठी सक्षम नसते. त्याच्यामुळे त्यांनी थोडं थोडं खाऊ शकतात. मग आता वयोमानानुसार जर आपण विचार केला कॅलरीजचा तर साधारणपणे 55 वर्षाच्या पुरुषामध्ये 2600 कॅलरीज लागतात. त्यानंतर तो जर 65 वर्षाचा झाला ना तर त्याला 2350 कॅलरीज लागतात. म्हणजे हे स्पष्टपणे दर्शवते की आपला आहार त्या प्रमाणात कमी झाला पाहिजे. स्त्रियांमध्ये तर पुरुषांपेक्षा आहार तसंही कमी लागतो. म्हणजे 55 वर्षांच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना 1900 कॅलरी लागते आणि मग 65 वर्षाच्या ज्या असतात ना त्यांना 1750 कॅलरी लागतात. म्हणजे साधारण 250 कॅलरी कमी होतं. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक याच्यामध्ये तुमचा आहार जो आहे तो हळूहळू कमी होत असतो. म्हणजे तुम्ही जेवढा आहार आवश्यक आहे तेवढाच जर घेतला ना तर त्याचा 100% तुमच्या शरीराला उपयोग होतो. म्हणून तो प्रमाणामध्येच आहार घेतला पाहिजे. मग आता आहार घेत असताना आपल्याला दुसरं पण बघायला पाहिजे की आपल्या आहारामध्ये काय काय कंटेंट्स असायला पाहिजे. तर आपण जे प्रतिदिन साधारणपणे आपल्याला 50% कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. 20% म्हणजे वजनाच्या 20% मेदस्वी पदार्थ म्हणजे फॅट्स गेले पाहिजे आणि 30% प्रथिने म्हणजे प्रोटीन्स गेले पाहिजे. मग आता आपला हा नक्की आहार काय असला पाहिजे तर जो आपला इंडियन आहार आहे ना तो अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, फळे, भाज्या, साखर यांचा आपण वापर करावा. जर मधुमेह असेल तर त्या लोकांमध्ये साधारणपणे कर्बोदकाचे प्रमाण म्हणजे भात वगैरे किंवा बटाटे वगैरे हे पदार्थ त्यांनी घेऊ नयेत आणि मेदाचं पण प्रमाण त्यांनी थोडंसं कमी घ्यावं. आणि स्नेहासाठी साधारणपणे करडई, सूर्यफूल, सरशेपादी तेल हे वापरावे. कारण म्हाताऱ्या वयांमध्ये काय होतं की वातामुळे जी झीज निर्माण होते, वाताचं सगळ्यात महत्वाचं औषध जर असेल ना ते तेल आहे. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की परम औषधं मानलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी 3 क्रिया ह्या आपल्या शरीराला खूपच आवश्यक आहे ट्रीटमेंटमध्ये आणि 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते औषधं म्हणून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की शरीरजानाम दोषानाम क्रमेण परमौषधम बस्तीर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु. म्हणजे बस्ती, वमन आणि विरेचन ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ते वात, कफ आणि पित्त याच्याकरताच सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे 3ही दोष आपले समप्रमाणात राहू शकतात. आणि जे काही या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत तेल, तूप आणि मध. तर तेल वातासाठी, तूप पित्तासाठी आणि कफासाठी मध. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर आपण वापरल्या तरी सुद्धा आपलं आरोग्य चांगलं होऊ शकतं. परंतु आज काय झालेलं आहे की आज तुपाविषयी अलर्जी झालेली आहे लोकांना, तेलाविषयी अलर्जी झालेली आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही गोष्टीची तुम्ही अतिशयोक्ती केली ना की तो माणसाला रोग होतो. तुम्ही विचारांची जरी अतिशयोक्ती केली तरी तो प्रॉब्लेम होतो. सर्वसामान्य माणसं सुद्धा एखादा माणूस जर असा विक्षिप्त वागायला लागला तरी तो मानसिक रुग्ण असं समजतात. यामुळे आपण ही पण कल्पना आपण अशी विचारात घेतली पाहिजे की प्रमाणात सगळं आपलं असलं पाहिजे. त्यामुळे हा विचारही त्या प्रमाणातच केला पाहिजे. या आहाराविषयी अधिक पुढे जाणून घेऊयात. एक फोन घेऊया. रजनी बागवे आपल्याशी बोलतायत विलेपार्लेवरून. नमस्कार. हो मॅडम, माझा असा प्रश्न आहे की वाढत्या वयात त्यांचा चिडचिडेपणा आणि रागीटपणा कसा कंट्रोलमध्ये आणायचा? बरं, धन्यवाद सर. मला असं वाटतं की हा फक्त रजनी ताईंसाठीच नाहीये तर समस्त आपल्या ज्येष्ठांसाठी किंवा सगळ्यांसाठीच आहे की वाढत्या वयामध्ये चिडचिडेपणा, राग कसा नियंत्रित ठेवावा.
मॅडम बरोबर आहे. कारण काय असतं, आपली जी शारीरिक स्थिती जी झिजत असते ना, तसंच आपलं मानसिक स्थिती पण झिजत असते. मग शारीरिक स्थितीमुळे होणारा प्रॉब्लेम हा मानसिक होतो आणि मानसिक स्थितीमुळे होणारा प्रॉब्लेम शारीरिक होतो. मग आपल्याला दोघांची ट्रीटमेंट करायला पाहिजे. नुसतं मानसिक ट्रीटमेंट करून इथे चालणार नाही. म्हणजे शरीराला लागणारे जे काही धातूंची पुष्टी आहे ती पण आपण करायला पाहिजे. म्हणजे आहार पण व्यवस्थित घ्यायला पाहिजे. मग मनाची स्थिती कशी चांगली राहील, तर मनाची स्थिती चांगली होण्यासाठी आपले सुविचार असायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये चांगले विचार असायला पाहिजे. मग आता आपलं मन जर चांगले विचारही समजून घेण्याच्या स्थितीमध्ये नसेल तर मग त्याला आपण रेस्ट द्यायला पाहिजे, म्हणजे विश्रांती द्यायला पाहिजे. मग ही विश्रांती काय असू शकतं मॅडम, तर ती विश्रांती म्हणजे तुम्ही सकाळी ध्यान करणं आणि स्वतःला स्वतःमध्ये व्यस्त करणं हा महत्वाचा उपाय असतो. म्हणजे अपने आत्मके चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम श्वाससे अपनी अंतरदृष्टी निरखना है. हे जे आपलं काही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जीवनामध्ये काय करावं, कसं वागावं याबद्दलची एक प्रार्थना आहे. ती सकाळी उठल्यानंतर आपण म्हणावी. म्हणजे आपल्याला साधारणपणे त्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आपण 100% वागू शकत नाही, परंतु हळूहळू हाच जर आपण सतत अभ्यास केला तर मग आपण 100% वागू शकतो. आणि मग यामुळे आपल्याला तो जो काही आज मानसिक त्रास वाटतो ना तो कदाचित वाटणार नाही. कारण तुम्ही असं समजून घ्याल की मी काही जीवनामध्ये मिळवलं आहे, ते मिळवताना हा मला जो काही त्रास होतोय तो त्याचं एक फळ आहे आणि जे मला मिळालेलं आहे त्याच्यासाठी मला हे सहन करायला पाहिजे. म्हणजे जसं ऊन असतं ना त्याच्या मागे सावली पण असते, प्रकाश असतो ना त्याच्या मागे अंधार पण असतो. मग ही स्थिती आपल्या मनालाच समजू शकते. ती स्थिती जर मॅडम आपण समजून घेतली ना तर मला वाटतं तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. आणि म्हणून सकाळी ध्यान आणि संध्याकाळी प्रार्थना आहे तुम्ही जरूर रोज करावं. म्हणजे सकाळी तुम्ही प्रार्थना ध्यान केलं तर त्या ध्यानामध्ये तुम्ही दिवसभर राहाल. म्हणजे जो काही तुम्ही विचार कराल, तुमच्या मनात वाईट विचार आला की तुम्हाला तो विचार येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोलिंग होईल आणि मग तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, तुम्ही कन्फ्युज होणार नाही आणि अशा पद्धतीनं मग तुमचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागेल. आणि दुसरं म्हणजे एक शिरोधारा हा एक त्याच्यासाठी उपाय आहे. शिरोधारा जर आपण केली तर आपल्या बुद्धीला थोडंसं बल मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्याला चिडचिडेपणा कमी होईल. खरंच आपला एक पुढचा फोन घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत परळीवरून. नमस्कार, बोला. आता असं म्हटलं जातं की हे अशी गोष्ट आहे, वस्तुस्थिती अशी असते की ज्येष्ठ नागरिकांना दोन गोष्टीची फार आवश्यकता असते. एक म्हणजे मानसिक शांती आणि दुसरं म्हणजे स्मरणशक्ती. तर या दोन्हीमध्ये त्यांचे जे प्रश्न असतात तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की अश्वगंधा हे मानसिक शांतीकरता चांगलं असतं आणि शंकर पुष्पी हे स्मरणशक्ती करता चांगलं असतं. तर हे खरं आहे का? आणखीन जर का खरं असेल तर याबद्दल आधीच माहिती सांगावी. किती घ्यावं, कुठच्या प्रमाणात घ्यावं वगैरे वगैरे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपलं म्हणणं बरोबर आहे. शंखपुष्पी जी आहे ती आपल्या मेंदूसाठी चांगली असते आणि अश्वगंधा जी आहे ना ती आपल्या नर्व्हस सिस्टीमसाठी चांगली असते. म्हणजे एकंदरीत शुक्र वाढवण्यासाठी. म्हणजे शुक्र काय असतं की सार्वदैहिक जे शुक्र आहे ना त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तेज निर्माण होतं आणि तेज निर्माण होणं म्हणजे हे शरीराला शक्ती देणार असतं. जे इम्युनिटी जी म्हणतो ना ती सगळं तेजामध्ये असते माणसाच्या. तर ही इम्युनिटी जर आपण मिळवली तर आपोआपच आपल्याला यांनी फायदा होऊ शकतो. दुसरा प्रश्न काय विचारला? स्मरणशक्तीसाठी शंखपुष्पी घेऊ शकतो? हो, ते नक्की चांगलं आहे. ते स्मरणशक्तीसाठी आपण घेऊ शकता. पण याच्याकरता अनेक रसायन औषधं सुद्धा आहेत. त्याचा जर आपण वापर केला तर ते ज्योतिष्मती आहे ती पण फार चांगली आहे. ज्योतिष्मतीमुळे सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. हे ज्योतिष्मती साधारणपणे पावडर येतं तर ते पावडर आपण साधारणपणे 2 ग्रॅम 2 वेळा जर घेतलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तो दुधातून आपण घ्यावं. त्याच्यानंतर तूप हे अतिशय चांगलं आपल्या या वृद्धापकाळामध्ये आपल्या शरीराला बल देणार आहे आणि ते रसायन सुद्धा आहे. सूक्ष्म स्रोतसापर्यंत जाणार आहे. म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या काही सूक्ष्म स्रोतस यावेळेला शिथिल होतात त्याच्यामुळे तिथपर्यंत आपल्या शरीरातले भाव जाऊ शकत नाही. ते नेण्याकरता तूप मदत करतं. म्हणून तुमच्या आहारामध्ये तूप जरूर ठेवावं. तूप सुद्धा हे बुद्धीला मनाला शांत करणार आहे कारण ते पित्त प्रशमन करणार आहे. सर मगाशी आपण आहाराविषयी बोललो पण आहाराबरोबरच व्यायाम हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. पण काय होतं की वाढत्या वयानुसार व्यायाम किती आणि कसा करावा हे काही वेळेला समजत नाही. त्यावर काय मार्गदर्शन कराल? मॅडम मी थोडंसं एक सांगू शकेन की याच्यामध्ये थोडंसं आपलं जेव्हा आपण हे बाकीचं सांगितलं आहाराचं त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या होत्या की वृद्धापकाळामध्ये साधारण अस्थिक्षय निर्माण होत असतो. तर साधारणपणे वृद्धापकाळामध्ये 1 ते 1.5 ग्रॅम कॅल्शियम हा वृद्धांनी जरूर रोज सेवन करायला पाहिजे. त्यानंतर जर पण तो नॉर्मल म्हणजे जो नैसर्गिक स्थित्या मिळणारा केला पाहिजे. नाहीतर काय होतं की जास्त प्रमाणात जर केला तर मग रुक्कामध्ये त्याची संचित होते आणि मग रुक्काश्मरी किंवा
मूत्राशमरी अशा प्रकारचे रोग निर्माण व्हायला लागतात. त्याच्यामुळे तो प्रमाणातच असला पाहिजे. मग साधारणपणे शिंगाडे असतात ना, ते खूप कॅल्शियम रिच असतात. तर साधारण आठवड्यातून 2-3दा जरी आपण शिंगाडे खाल्ले किंवा शिंगाड्याचं पीठ मिळतं त्याचा शिरा करून खाल्ला तरी सुद्धा तो आपल्याला कॅल्शियम मेंटेन करण्यासाठी उपयोगाचा होऊ शकतो. त्याच्यानंतर दूध आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, केळामध्ये कॅल्शियम असतं. काही लोकांना दूध चालत नाही, त्याच्यामुळे त्यांना बरेचदा दुधामुळे मलाच्या गाठी होतात. अशांनी ताक घ्यावं, कारण ताक हे अमृत तुल्य असं मानलेलं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम करता. त्याच्यानंतर लोकांना जर काही रुग्णांना म्हणजे रक्तदाबाचे विकार असतात त्यांनी साधं मीठ न खाताना सेंधे मीठ खावं. त्याच्यानंतर आहारामध्ये साधारणपणे मलप्रवृत्ती वाढवणारा आहार घ्यावा, कारण मलप्रवृत्ती जर कमी झाली तर ती त्याच्या गाठी होतात आणि मग शरीराची शक्ती कमी असल्यामुळे किती जोर लावला तरी त्या बाहेर येत नाही आणि मग पेशंटला प्रचंड त्रास होतो. परंतु मलाचं जर आपण प्रमाण बरोबर ठेवलं तर मग सहजपणे त्या मलाबरोबर ते बाहेर यायला त्याचा उपयोग होतो. दुसरा प्रश्न तुम्ही काय विचारला? हां सर, एक फोन घेऊया आधी आपण. वृंदा गणेश आपल्याशी बोलतात घाटकोपरवरून. नमस्कार. घाटकोपरहून वृंदा गणेश मी बोलते. बोला. मला स्त्रीरोगाबद्दल विचारायचं आहे. आता बोलतात की हिस्टेरेक्टोमी करायचे आहे. हेवी ब्लिडिंग आणि फायब्रॉइड्सचे प्रॉब्लेम खूप स्त्रियांना होते, तर काही उपाय आहे का आयुर्वेदमध्ये असं विचारायचं आहे मला. बर, धन्यवाद. बरोबर आहे मॅडम. आता तुम्ही जे मला सांगितलं की फायब्रॉइड म्हणजे काय आहे, तर वृक्षता निर्माण होणं. त्याच्यामध्ये जो काही ओलावा पाहिजे, जो काही मृदुता पाहिजे ती त्याच्यामध्ये नसते, म्हणून आपल्याला फायब्रॉइड निर्माण होतात. म्हणजे हा एक वाताचाच प्रकोप आहे ना मॅडम. जर आपण सामान्यपणे बघितलं, आणि मला असं वाटतं कधी कधी सामान्यपणे बघितलेल्या गोष्टीच ह्या मुळापर्यंत जाणाऱ्या असतात, वरवर बघणारे सिम्प्टोमॅटिक गोष्टी ह्या मुळापर्यंत जाणाऱ्या नसतात. म्हणून मी असा सल्ला देईन की आयुर्वेदामध्ये सुश्रुतांनी असं म्हटलेलं आहे की बस्ती ही संपूर्ण चिकित्सा आहे. म्हणजे जरी तुम्ही नुसत्या बस्ती महिनाभर घेतल्यात, त्याच्यामध्ये कर्मबस्ती म्हणून त्या महिनाभर दिल्या जातात, योग बस्ती 8 दिवस देतात, काल बस्ती 15 दिवस देतात आणि योग बस्ती महिनाभर देतात. ह्या जर तुम्ही महिनाभर घेतल्या आणि मग जर परिणाम पाहिला तर मला असं वाटतं की कदाचित तो फायब्रॉइड टिश्यू जो आहे ना तो सुद्धा तुम्हाला काही त्रास देणार नाही. कारण असं आहे, तो फायब्रॉइड टिश्यू समजा तो जर मृत असेल तर त्या ठिकाणी चेंजेस होणार नाही, पण आजूबाजूला त्यांनी जो प्रॉब्लेम केलेला असेल, कारण आजूबाजूचे जे जिवंत पेशी आहेत ना त्यांना त्याने आकर्षून धरलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे त्या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या आजूबाजूच्या ना तर आपोआपच तुम्हाला तो त्रास होणार नाही. आणि यालाच आयुर्वेदामध्ये मुळापर्यंत जाणं असं म्हणतात. म्हणून मुळातच आपल्याला जे काही हे फायब्रॉइड फॉर्म झालेले आहेत ते कशामुळे झालेले आहेत, तर वात प्रकोपामुळे झालेले आहे. आणि वाताची प्रधान चिकित्सा काय, तर बस्ती आहे, परम चिकित्सा म्हणून सांगितलेलं आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये. आणि म्हणून तुम्ही एक आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन बघा, आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी, आणि तज्ञाचा सल्ला घेऊन आपण हे करा. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आजार बरेचदा बरे झालेले, त्यांनी होणारा त्रास कमी झालेला हे मी स्वतः बघितलेला आहे. खरं सर, मगाशी आपण आहार आणि व्यायाम ह्याच्याविषयी बोलत होतो. हां, तर काय सांगेल की व्यायाम कसा आणि किती करावा? साधारणपणे वृद्धाच्या बाबतीमध्ये संपूर्ण शरीर हे झिजलेलं असल्या कारणाने त्याला सहन होईल एवढाच त्यांनी व्यायाम करावा. मग आता आपण असं म्हणू की सुखासन. सुखासन म्हणजे काय, तर आपण बसल्यानंतर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. कारण वृद्धांनी मांडी घालून बसलं तर त्यांना मुंग्या येण्याची शक्यता असते, कारण त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी तिथे सगळे धातूंची क्षीणता निर्माण झाल्यामुळे जर त्याच्यावर थोडं जरी प्रेशर पडलं तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण असा विचार करायला पाहिजे की जे त्या इंडिव्हिज्युअल माणसाला चांगलं वाटत असेल ते त्यांनी करावं. कारण जे काही शरीराच्या अवस्था आहेत ना वृद्धापणाच्या, त्या जशा जशा पुढे जातील ना तसं तसं आपलं जे शरीर आहे ते हळूहळू ह्या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त व्हायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये क्षमताच राहते, आपल्याला जमेल आणि झेपेल एवढाच व्यायाम आपण करू शकतो. आणि दुसरं असं यात महत्वाचं आसन म्हणजे शवासन आहे. शवासनामध्ये काय असतं की आपण पाठीवर झोपायचं असतं आणि आपण दोन्ही हात बाजूला सोडायचे असतात आणि नंतर शरीर शिथिल सोडायचं असतं आणि बोटापासून हळूहळू सोडत सोडत डोक्यापर्यंत संपूर्ण अवयव आपण रिलॅक्स करायचे असतात. आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही अशा प्रकारे शांत झोपलेला असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये काहीच विचार नसतील, फक्त चांगले विचार असतील, आणि मग तुमचं बोटापासून तर तुमच्या डोक्यापर्यंत जर शरीर रिलॅक्स झालं असेल तर मला सांगा की तुम्हाला यांनी फायदा होणार की नाही. कारण तुमच्या शरीराला रेस्ट मिळालेली आहे, तुमच्या ब्रेनला रेस्ट मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे रेस्ट मिळाली की त्याला नवीन एनर्जी मिळते आणि नवीन एनर्जी जर मिळाली असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि म्हणून शवासन तुम्ही करावं. दुसरं एक पवन मुक्तासन नावाचं आसन आहे. खूप छान अशी माहिती तुम्ही आम्हाला देताय, आपल्या सर्व ज्येष्ठांसाठी आणि आम्हालाही ती खूप उपयोगी आहे. सर, पंचकर्म विभाग किंवा पंचकर्म याविषयी तुम्ही मध्ये मध्ये आम्हाला सांगितलं, पण मुळात पंचकर्म म्हणजे काय आणि त्याचा आपल्या ज्येष्ठांना किती फायदा होऊ शकतो याविषयी थोडं मार्गदर्शन करा. पंचकर्मामध्ये 5 कर्म येतात म्हणून त्याला पंचकर्म म्हणतात. ते प्रधान कर्म आहेत.
इतरही बाकीचे कर्म आहेत, परंतु ते एक साईड कर्म म्हणून असतात. तर या पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नश्य हे 5 उपक्रम येतात. वमन म्हणजे उलटी करणे, विरेचन म्हणजे मलप्रवृत्तीद्वारे काही दोष बाहेर काढणे, बस्ती म्हणजे शरीरामधला जो काही पक्वाशयातला वायू आहे त्याचं शमन करणे, म्हणजे वातदोषाला प्राकृत करणे, अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे. नश्य म्हणजे जे काही शिरामध्ये असणारे प्रॉब्लेम्स आहेत ते नासाद्वार हे शिराच्या जवळ असल्या कारणाने तिथून ते दोष आपण बाहेर काढू शकतो. त्याच्यानंतर जे काही रक्तामध्ये दोष असतील आणि ते आपल्याला बाहेर काढायचे असतील तर रक्तमोक्षण. रक्तमोक्षणामध्ये लिचेस याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयोग फॉरेन कंट्रीजमध्ये पण सुरू आहे आणि आपल्याकडे पण त्या ठिकाणी रक्ताची दृष्टी असेल तर ती जर आपण याद्वारे काढून टाकली तर मग आपले स्रोतस पूर्ण मोकळे होतात आणि मग त्याचा बराच फायदा होतो. तर आता आपण पंचकर्माच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की आपला विषय आहे वृद्धांचा. तर आपण वृद्धांमध्ये काय काय पंचकर्म करू शकू याच्याबद्दलची माहिती देणं हे मला जास्त संयुक्तिक वाटतं आणि म्हणून जे काही वाताची चिकित्सा आहे ती काय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये ही वाताची चिकित्सा जी आहे ती 4 प्रकारची चिकित्सा आहे. कारण वृद्धांमध्ये काय असतं की सांधे दुखतात, हा एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो. त्यांचे मानेपासून कमरेपर्यंत सगळा पृष्ठवंश त्यांचा कमजोर झालेला असतो, तो त्यांचा दुखतो. म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, डॉर्सल स्पॉन्डिलोसिस अशा प्रकारचे कॉम्प्लिकेटेड आजार त्या लोकांमध्ये असतात आणि त्यांची शक्ती नसल्यामुळे त्यांना ते सहनही होत नाही. तर हे सगळे वात प्रकोपामुळे झालेले असतात. तर तिथे जर आपण वाताची चिकित्सा केली तर ती पण फायदेशीर होऊ शकते. मग याच्याशी काय चिकित्सा असू शकते? आणि जे काही पक्वाशय आहे, पक्वाशयामधला वायू हा वृद्ध झालेला असतो. तो वृद्ध झाल्यामुळे काय होतं की ते पक्वाशयाचे सेल्स जे आहे ते डिजनरेशन होत जातात आणि त्याच्यामुळे पक्वाशयाची जी क्रिया आहे मलमूत्र निर्हरणाची ती पण प्राकृत होत नाही, तिथलं ऍब्सॉर्प्शन प्राकृत होत नाही, म्हणून शरीराचं पोषण प्राकृत होत नाही. मग आपल्याला बाहेरून काहीतरी तिथे द्यायला पाहिजे आणि हे फक्त केवळ पंचकर्मांनीच शक्य आहे. बाहेरून काही शरीरामध्ये पचन न करता देणं ही जी काही प्रॅथी आहे ही फक्त आयुर्वेदामध्ये आहे आणि तीच पंचकर्म या नावाने ओळखल्या जाते. आणि पंचकर्म म्हणजे शरीरातील काही गोष्टी बाहेर काढून शरीराला निरोगी बनवणं अशा प्रकारचं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या शरीराची ओरॅलिंग करण्याचं काम हे पंचकर्म करत असतं. एकदा शरीर शुद्ध झालं की मग आपोआपच ते शरीर स्वतःच सगळे कामं करत असतं. कारण आपल्यातला डॉक्टर आपल्यामध्येच आहे, तो म्हणजे ब्रेन आहे. म्हणून सगळ्यांनी ब्रेनला शांत ठेवावं आणि आपल्याला जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते कसे बरे करता येईल याच्याबद्दल शांतपणे विचार करावा. नक्की त्यांनी घाबरून कन्फ्युजन होऊन 100 ठिकाणी जाऊन आपल्याला प्रॉब्लेम करून घ्यावे. त्याच्यापेक्षा त्यांनी जर अशा प्रकारे विचार केला तर ते चांगलं होऊ शकतं. मग वाताची चिकित्सा काय ते मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो तर एक बस्ती ट्रीटमेंट करतो. बस्ती ट्रीटमेंटने काय होतं की पक्वाशयाचा जो वायू आहे तो नॉर्मल होतो. तो नॉर्मल झाला तर मग पुढचा जो त्याचा दुसरा वायू समान वायू तो नॉर्मल होतो. तो नॉर्मल झाला की मग त्याचा अग्नी नॉर्मल होतो. अग्नी नॉर्मल झाला की त्याची पचनाची क्रिया नॉर्मल होतात. अर्थात या सगळ्या गोष्टी त्याचं शरीर ते किती प्रमाणात घेऊ शकतं त्याच्यावर अवलंबून आहे. कारण त्याच्यामध्ये जर क्षमता नसेल तर मग आपण तिथे देऊन उपयोग नसतो. कारण शेवटी मनुष्य मरतो कसा तर जेव्हा आपण त्याला औषधं देतो तेव्हा आपण शेवटी लिहितो की इनस्पाइट ऑफ ऑल अवेलेबल मॅनेजमेंट ऑफ ट्रीटमेंट पेशंट डिड नॉट रिस्पॉन्ड टू द मेडिसिन सो ही एक्सपायर्ड विथ सो अँड सो रिझन. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण ट्रीटमेंट करत असतो परंतु शरीर ते ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे जोपर्यंत शरीर ऍक्सेप्ट करत असेल तोपर्यंत जर आपण ही ट्रीटमेंट केली तर त्याचा नक्की फायदा होतो. त्यामुळे आपले सार्वदेहिक जे काही पचन आहे, शोषणाचं काम आहे शरीरामधलं धातूंचं हे प्राकृत होतं. त्यानंतर ब्रेन आहे त्याला जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर शिरोधारा म्हणून एक चिकित्सा आहे ती स्त्रियांमध्ये वापरतात. कारण स्त्रियांमधली केस आपण काढू शकत नाही. एक शिरोबस्ती म्हणून म्हणजे शिरावरती असा टोप लावतात आणि मग त्याच्यामध्ये तेल ठेवतात, मेडिकेटेड ऑइल. त्याच्यामुळे काय होतं की जे ब्रेनचे जे काही सेल्स आहेत ना त्याचं पोषण होतं. त्याच्यात काही औषधं असतात ते ब्रेनला मेध्ये कार्य करतात आणि अशा प्रकारे ब्रेनची क्रिया चांगल्या करतात. त्याच्यानंतर जो काही मेरुदंड आहे, मेरुदंड म्हणजे स्पायनल कॉर्ड. मग आम्ही असं पोटावर पेशंटला झोपवतो, मागच्या बाजूने असं आळं करतो, त्याच्यात कंपार्टमेंट करतो आणि मानेपासून ते मग कटीपर्यंत आम्ही मग त्याच्यामध्ये मेडिकेटेड ऑइल ठेवतो, कोशन ऑइल. ते आम्ही 2-3दा चेंज करतो. याच्यामुळे काय होतं की जो स्पायनल कॉर्ड आहे आणि त्याच्यामधून ज्या काही पूर्ण हे निघतात, नर्व्ह निघतात, त्या संपूर्ण नर्व्हचं पोषण होतं, त्या नॉर्मल केल्या जातात. त्या ठिकाणी असणारे हाडं आहे त्यांचं पुरण होतं. त्या ठिकाणी असणाऱ्या मांसपेशी आहेत तिथे काही गोष्टी दबल्या गेलेल्या आहेत, काही गोष्टी ताणल्या गेलेल्या आहेत, त्या रिलॅक्स होतात आणि पेशंटला बरं वाटायला लागतं. आणि अशा पद्धतीनं ना ही वायूची चिकित्सा पूर्ण होते आणि मग हे मणके दुखणं वगैरे यांनी सुद्धा पुष्कळ प्रमाणात बरं वाटतं. म्हणजे हे नुसतं मणक्याची ट्रीटमेंट नसते, ही सार्वजनिक ट्रीटमेंट असते. जे काही त्या मणक्यांमधून निघणाऱ्या ज्या काही नर्व्ह आहेत त्यांचं पोषण झाल्यामुळे त्यांचं कार्य चांगले करायला लागतात. त्या कदाचित जर इंटेस्टाईन पर्यंत गेलेल्या असतील तर त्याचं पण कार्य चांगलं होतं. म्हणजे तिथलं ऍब्सॉर्प्शन कार्य चांगलं होतं. म्हणजे हे काय करतो आपण की जे काही बस्तीद्वारे देतो तिथून आतून आपण त्याला बरं करत आणतो आणि जे काही बाहेरून देतो त्याला आपण बाहेरून बरं करत आणतो आणि अशा पद्धतीने शरीराचे पूर्ण विकार आपण बरे करतो आणि मग शरीराला प्राकृतत्व देतो. या सगळ्याचा आपल्या ज्येष्ठांना एक प्रकारे फायदा होत असतो. पण सर मुळात आता आपल्याकडे वेळ कमी, आपला विषय खूप मोठा आहे. पण थोडक्यात त्यांना सांगा की त्यांची जीवनशैली कशी असावी आणि आपल्या सगळ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतं की वृद्धांनी पहिल्यांदा हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी जो काही उपभोग घेतलेला आहे त्याचं जे काही देणं आहे ते देण्याची वेळ आता ही आहे
आणि म्हणून त्यांनी स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि जे काही आपले फॅमिली आहे त्याच्यापासून थोडं अलिप्त व्हायचं त्यांनी बघितलं पाहिजे. कारण मुळातच जे काही षड्रिपू असतात ना तेच आपल्याला त्रास देत असतात. आपण जर त्यांना थोडं बाजूला ठेवलं आणि म्हणून आयुर्वेदामध्ये वानप्रस्थाश्रम सांगितला होता, परंतु आता वानप्रस्थाश्रम म्हटलं तर जंगल पण राहिलेले नाही. मग आपण काय करायचं की घरातलाच ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या आपण बाजूला काढायच्या आणि मग आपण आपल्यातच राहायचं. म्हणजे एकंदरीत ह्या काही घरातल्या ज्या गोष्टी ना त्याचा आपण फारसा विचार करायचा नाही. त्याचा विचार न करता आपण आपल्यावर म्हणजे त्याचा विचार जर केला नाही ना तर मग आपल्याला स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण होतं. कारण कसं असतं म्हाताऱ्या वयामध्ये आपल्या हातच्या सगळ्याच गोष्टी गेलेल्या असतात आणि आपण त्याचाच विचार करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम असतो. त्याचा मेंटल प्रॉब्लेम आपल्याला तो मेन त्याचाच असतो. म्हणून हे विचार जर आपण बाजूला काढले ना किती तुम्हाला फ्रेश वाटेल बघा. तुम्ही असा विचार करा आणि माझा हाच संदेश समजा की रोज सकाळी उठलं की देवाचं प्रार्थना करायची. या प्रार्थनेमध्ये संकल्प करायचा की आजचा दिवस माझा आहे, तो कसा चांगला जाईल. उद्याचा दिवस आपला नाही आहे, कारण भविष्यकाळ हा कोणी ठरवू शकत नसतो. आता तुमचा भविष्यकाळ ठरवण्याचे दिवस गेलेले आहेत. आता तुम्हाला जो काही काळ आहे तुमचा हा प्रेझेंट काळ आहे. हा प्रेझेंट काळाचा शेवट तुम्हाला प्रेझेंट काळामध्येच करायचा आहे आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारची जर मनस्थिती ठेवली तर तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. अगदी खरं सर, म्हणजे खूपच छान तुम्ही असं सांगितलं की आजचा दिवस माझा आहे आणि तो आनंदाने जगा. आजच्या या चर्चेतून आपण हे म्हणू शकतो. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत आमच्या फेसबुक आयडी वरूनही कळवू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलवरूनही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, खरं तर तुम्ही इथे आलात आणि अतिशय सोप्या शब्दात आमच्या सगळ्या ज्येष्ठांनाच नाही तर आम्हालाही खूप छान माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपणही भेटूया पुढील भागात पुन्हा एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.